एकाने वाद पेटवायचा आणि दुसऱ्याने तो आणखी वाढवायचा, अशीच अवस्था सध्या आरक्षणासाठी भांडणाऱ्या नेत्यांची पाहायला मिळते. आणि ओबीसी आणि मराठ्याच्या भांडणात नेत्यांनी मजा बघायची, हेच राज्यभरात घडतंय. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी एक वक्तव्य केलं, त्यानंतर जरांगेंनी त्यावर पलटवार केला. आधी हाकेंची भाषा घसरली आणि जरांगेंची भाषा तर तुम्हाला सांगायची गरज नाहीये. वाघमारे विरुद्ध जरांगे वादाचा हा एपिसोड पाहूयात. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिलांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेलं वक्तव्य सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाचा केंद्रबिंदू ठरलाय. या वक्तव्याचे गंभीर पडसाद उमटत असून मराठा आरक्षणाचे मुख्य आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी यावर अत्यंत आक्रमक शब्दात पलटवार केलाय. नवनाथ वाघमारे यांनी मर्यादा ओलांडून जे विधान केलं ते मराठा समाजातील कोणत्याही व्यक्तीला किंवा माता भगिनींना सहन होण्यासारखं नाहीये, असं सांगत जरांगे पाटील यांनी वाघमारेंना थेट शब्दात सुनावलंय की ते आता अत्यंत खालच्या थराला गेले आहेत आणि मराठ्यांची पोरं त्यांना आता अजिबात सोडणार नाहीयेत. या विधानानंतर राज्यातील वातावरण कमालीचं तापलं असून ठिकठिकाणी वाघमारे यांच्या विरोधात मराठा समाज आणि विशेषतः महिला वर्ग रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय. हा संपूर्ण वाद नवनाथ वाघमारे यांच्या एका जाहीर विधानानंतर सुरू झाला, ज्यामध्ये त्यांनी ओबीसी नेते किंवा मंत्र्यांची संपत्ती आणि त्यांच्या मुलांची श्रीमंती पाहून मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात अशा आशयाचं अत्यंत आक्षेपार्ह आणि मानहानिकारक विधान केलं होतं. या विधानामुळे केवळ मराठा समाजच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांमधूनही वाघमारे यांच्या मानसिकतेवर आणि राजकीय पातळीवर तीव्र चीड व्यक्त केली जाते. बावनकुळे साहेबांनी सांगितले माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याच्याच नाही, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजे ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्यांचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्या. आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसीचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसीची घेणं देणं नाही, आम्हाला गरीब गावगाड्यातील ओबीसीची काही घेणं देणं नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या, आम्ही आता मराठा झालो, आमचे सगळे सोयरे मराठा झालेत, आमच्या सुना मराठा झाल्यात, आमच्या बायका मराठा झाल्यात, आमच्या त्यांनी होणार नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या, आम्ही त्यासाठी मंत्र्याकडे जाऊन जाब विचारणार आहोत आणि आमचा लढा आमच्या पद्धतीने आमच्या ओबीसीची जीवावर आणि ओबीसीसाठी आम्हाला लढावंच लागणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी या विधानाचा समाचार घेताना स्पष्ट केलंय की आरक्षणाची लढाई ही हक्काची लढाई आहे आणि ती विचाराने किंवा कायद्याच्या चौकटीत लढली पाहिजे. परंतु वैचारिक पातळीवर उत्तर देता येत नसल्यामुळे समोरचा गट आता थेट घरातील महिलांना आणि मुलींना लक्ष करत आहे, जे अत्यंत निंदनीय आहे. जरांगे पाटील यांनी इशारा देताना म्हटलंय की मराठा समाजाने आजवर अनेक आंदोलने अत्यंत शांततेत आणि संयमाने केली आहेत, मात्र जर कोणी समाजाच्या अस्मितेवर आणि महिलांच्या सन्मानावर अशा प्रकारे चिखलफेक करणार असेल तर तरुण शांत बसणार नाहीत. म्हणजे ते दिसतं बी काहींच्या बनगटात दम असतो, याच्या ढोंगात दम, त्याच्यामुळे ते दिसतंय. पण तसं म्हणजे आता कसं आला असं ते समजून घ्या. ही प्रकार करणाऱ्या अवलादी, समाजात दुही निर्माण करणाऱ्या अवलादी आणि समर्थन करणाऱ्याचा त्याच्यापेक्षा बेकार फायदाशी, त्याच्यापेक्षा बा आम्ही नाही कोणाच्या लेकीबद्दल बोललो, आम्ही म्हणलो का दाखवायच्या का दुसऱ्या बाजू बी, मग दाखवायची का, दाखवायची का दुसरी बाजू. तुम्ही जर आमच्या गरीब मराठ्यांच्या, श्रीमंत मराठ्याच्या लेकीबाळींबद्दल असं बोलत असला, तुमचं दाखवायचं का, लय वासुदेव होईल बरं. मग इतक्या नीच थराला जर तुम्ही गेलात ना, मराठ्यांचे पोट्टे गाभडे सुद्धा सोपे नाहीत. मग तुम्ही आता लय वाईट थराला गेलात, आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट थराला जात आहेत. सुरुवात तुम्ही केली ना, आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार. या घटनेचे पडसाद केवळ सोशल मीडिया किंवा राजकीय वर्तुळापुरते मर्यादित राहिलेले नाहीयेत, तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष जमिनीवर त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. नांदेड, सोलापूर, माढा, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या प्रमुख भागांमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आणि महिला आंदोलकांकडून वाघमारे यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन करण्यात आलंय. नांदेडमध्ये तर महिलांनी एक मोठा आणि आक्रमक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिलं आहे. या आंदोलक महिलांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त करताना म्हटलंय की जर नवनाथ वाघमारे आमच्या समोर आले तर त्यांच्या तोंडाला काळं
फासल्याशिवाय आणि त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा आंदोलकाला आपल्या स्वार्थासाठी महिलांचा असा अपमान करण्याचा अधिकार नाहीये, अशी आक्रमक भूमिका महिलांनी घेतली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाकडे नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याची आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते. सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर धडक देऊन वाघमारे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि त्यांच्या अटकेची मागणी केली. दुसरीकडे या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही चांगलंच तापलं असून विविध पक्षांच्या महिला नेत्यांनी पक्षभेद विसरून वाघमारे यांच्या या विधानाचा निषेध केलाय. जातीय राजकारण किंवा आरक्षणाचा वाद हा कितीही टोकाचा असला तरी त्यात महिलांना ओढणं ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि परंपरेला धरून नाहीये. वाघमारे यांनी हे वक्तव्य करून स्वतःची आणि त्यांच्या विचारसरणीची पातळी दाखवून दिली आहे. मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात धगधगत आहे. दोन्ही बाजूंचे नेते आपापल्या समाजाची बाजू मांडण्यासाठी सातत्याने सभा, बैठका आणि आंदोलने करत आहेत. मात्र या वैचारिक कायदेशीर लढाईला आता वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर नेण्याचं काम अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे होत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिक करत आहेत. जरांगे यांनी वाघमारे यांना दिलेला हा थेट जाहीर इशारा आगामी काळात या वादाला कोणते नवीन वळण देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुर्तास या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवनाथ वाघमारे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी दबाव वाढत आहे आणि मराठा समाज त्यांच्या या वक्तव्याचा पुरता हिशोब चुकता करण्याच्या पावित्र्यात दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.